राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे. मराठा साम्राज्याच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदारांनी आपल्या शौर्याने आणि निष्ठेने स्वराज्याची पायाभरणी मजबूत केली. अशाच विश्वासू आणि धाडसी सरदारांपैकी एक नाव म्हणजे सरदार मलोजी रणनवरे. सरदार मलोजी रणनवरे हे फलटण तालुक्यातील जिंती गावचे पुरातन वतनदार होते. आपल्या मोठ्या सैन्य तुकडीसह ते सदैव राजश्री शहाजीराजे भोसले यांच्यासोबत कार्यरत होते. त्यांच्या पराक्रमामुळे आणि निष्ठेमुळे ते शहाजीराजांचे अत्यंत विश्वासू व निकटचे सहकारी बनले. जेव्हा मुघल बादशहा शहाजहान याने निजामशाहीचा अंत केला, तेव्हा शहाजीराजे आदिलशाहीमध्ये दाखल झाले. या संक्रमणाच्या काळातही मलोजी रणनवरे यांनी शहाजी महाराजांची साथ सोडली नाही. त्यांच्या प्रामाणिकपणा आणि कार्यकुशलतेवर विश्वास ठेवून शहाजी महाराजांनी एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. विजापूर येथे जाऊन आदिलशाही पातशहाकडून मुलुखाच्या सनदा, अधिकृत कागदपत्रे आणण्याचे कार्य. हे कार्य करण्यासाठी शहाजी महाराजांनी आपले प्रतिनिधी म्हणून सरदार मलोजी रणनवरे आणि पंत पेशवे यांची नियुक्ती केली. आदिलशाहीत प्रवेश केल्यानंतर मलोजी रणनवरे यांच्या कर्तबगारीवर प्रसन्न होऊन शहाजी महाराजांनी त्यांना एक मोठा सन्मान दिला. हुक्केरी रायबाग परगण्याचा कारभार त्यांच्या स्वाधीन केला. ही जबाबदारी त्यांच्या प्रशासनिक कौशल्याची आणि शहाजी महाराजांच्या विश्वासाची साक्ष देते. इतकंच नव्हे तर तामिळनाडूमधील तंजावर येथे असलेल्या प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या भिंतीवर कोरलेल्या जगप्रसिद्ध शिलालेखात शहाजी महाराजांना साथ देणाऱ्या 96 कुळीच्या 96 सरदारांची नावे नमूद आहेत. त्या यादीत रणनवरे हे आडनाव अभिमानाने कोरलेले आहे. हुक्केरी येथे ठाणी सांभाळताना मलोजी रणनवरे यांनी आपल्या कुटुंबाच्या विस्तारासाठी आणि स्थैर्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी पुरंदर तालुक्यातील राख गावाची पाटीलकी खरेदी केली आणि ती आपल्या वडिलांना तुकोजी रणनवरे यांच्याकडे सोपवली. राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे यांना मराठी मुलखाचा इतिहास यांचेकडून मनाचा मुजरा